नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता 13 जुलै 2026 रोजी चतुर्दशी आद्रा नक्षत्र योगासोबतच सोमवती अमावस्याचाही योग आहे. तर दोन्ही योग बघा अतिशय शक्तिशाली योग मानले गेले आहेत. तर या योगाचा आपण सर्वजण पूर्ण लाभ कसा घेऊ शकतो, काय सेवा करू शकतो, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला ही माहिती यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही अशी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता या दिवशी नक्की आपल्याला काय करायचं आहे तर बघा, आद्रा नक्षत्राने युक्त चतुर्दशीला जर प्रणवाचा ओमचा जप केला तर तो अक्षय फल देणारा असतो. तर 13 तारखेला आद्रा नक्षत्र योगही आहे आणि सोबतच चतुर्दशीही आहे. त्यामुळे हा संयोग बनून चतुर्दशी आद्रा नक्षत्र योग बनत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, शिवपुराणात सुद्धा बघा वर्णन येतं की या योगात जर ओमचा जप केला तर तो अक्षय फल देणारा असतो. म्हणजे या योगात जर तुम्ही ओंकाराचा जप करता, ओमचा जप करता तर तुम्हाला अक्षय पुण्य फलाची प्राप्ती होणार असते अशी सांगितले जाते. अक्षय फल असे असते की मृत्यूसुद्धा हे फल तुमच्याकडून नष्ट करू शकत नाही, असे पुण्य तुम्हाला मिळते. हे जन्मजन्मापर्यंतचे नंतरसुद्धा कालांतरापर्यंत तुमच्यासोबतच राहते. जसे आपल्याकडून एखादे वाईट कर्म होते आणि ते आपल्या पिछा सोडत नाही, तसेच ते सत्कर्म आहे. हे अक्षय होणारे सत्कर्म कधीही पिछा सोडत नाहीत. आता पहा, शिवपुराणात प्रणवाचा म्हणजेच ओमचा खूप महिमा लिहिला आहे. त्यातील एक महिमा की मी तुम्हाला सांगते की प्रणवाचा अर्थ काय आहे. भगवान शिवशंकर सांगत आहेत की प्रणवाचा अर्थ असा आहे जो आपल्याला जबरदस्ती मोक्षाकडे ढकलून देतो. जे ओंकाराचा जप करतात त्यांना मुक्ती सहज मिळते, अथवा जो आपला हात धरून मुक्तीकडे घेऊन जातो त्याला प्रणव म्हटले जाते. आणि त्यांच्यात खूप सारे वर्णन आहे, पण मी तुम्हाला इथे थोडेसे सांगितले आहे. तर प्रश्न असा पडतो की आपण या योगामध्ये कसा जप करावा. तर पहा, कोणत्याही माध्यमातून आपण जप करू शकतो. जर तुम्ही एखादा मंत्र जप करत असाल, जसं की ओम नमो भगवते वासुदेवाय, तरीही त्याच्यात ओम तर आलाच ना, तरीही तो तुमचा धरला जाईल. किंवा जे लोक ओम नमः शिवाय जपतात त्याच्यातही ओम आला. थोडक्यात काय, तर कोणत्याही माध्यमातून अथवा तुम्ही थेट ओम 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 अशा प्रकारे जप करू शकता. मागच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला चतुर्दशी आद्रा नक्षत्र योगावर व्हिडिओ बनवला होता तेव्हा अनेकांनी विचारले होते की आमचे तर कोणी गुरु नाहीत आणि तुम्ही एखाद्याच्या माध्यमातून म्हणजे अथवा जिथे कुठे ऐकले आहे की ज्यांचे कोणी गुरु नसतात ते लोक ओंकार जपाचे अधिकारी नसतात. बघा, ही गोष्ट ही खरी आहे तितकीच. तर प्रणव काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर जो काही ध्वनी तुम्ही ऐकता, जे काही तुमच्या कानाच्या माध्यमातून येते, तो शब्द ब्रह्म आहे आणि तो ओंकारातूनच स्फुरित होतो. तुम्ही नाही जपणार तरीही ओम जप नेहमी प्रकृतीत चालूच आहे. पण जर तुम्ही गुरुजनांकडून ऐकले असेल की ज्यांचे गुरु नाहीत ते लोक ओंकार जप करू शकत नाही, तर तुमच्यासाठी शास्त्रातून एक सुंदर, खूप म्हणजे सुंदर मार्ग त्याच्यासाठी आहे. तुम्ही त्याचा लाभ नक्की घेऊ शकता. जसे भगवान स्कंद पुराणात सांगत आहेत की शिवजी स्वतः माता पार्वतीला सांगत आहेत की जे गुरु आहेत तेच शिव आहेत, जे शिव आहेत तेच गुरु आहेत. तर बघा, ज्यांचे अजूनपर्यंत कोणी गुरु नाहीत, ज्यांनी गुरु धारण केले नसेल, तर त्या लोकांनी याचा लाभ कसा घ्यावा. तुम्ही शिवजींच्या जवळ जाऊन बसा. पहा, आद्रा नक्षत्रसुद्धा शिवजींचेच आहे. शिवलिंगाचे प्राकट्य याच नक्षत्रामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये झाले होते. तर आता पहा, शिवलिंगाच्या समोर तुम्ही बसा. ज्यांचे कोणी गुरु नाहीत त्यांच्यासाठी मी सांगत आहे की त्यांनी कसा जप करावा. तर शिवलिंगाच्या समोर बसून तुम्ही म्हणा की हे भगवान शिवशंकर महाराज, तुम्हीच माता पार्वतीला सांगितले आहे की जे गुरु आहेत तेच शिव आहेत, जे शिव आहेत तेच गुरु आहेत. तर आम्ही तुम्हाला आमचे गुरु मानतो आणि तुम्हीच शिवपुराणामध्ये उपदेश केला आहे की या नक्षत्रामध्ये प्रणवाचा जप केल्याने अक्षय फल मिळते. तर आम्ही तुम्हाला गुरु मानून तुम्हाला गुरु धारण करून आजच्या दिवशी या मंत्राचा जप करत आहोत. आणि हे बोलून तुम्ही तुमच्या कामाला लागा, मंत्र जपा. तर कसं करायचं आहे, माळेने करायचं आहे की चालता फिरता करायचं आहे की बोलून करायचं आहे, जसेही तुम्हाला करायचे असेल तसे तुम्ही नक्की करा. ओमचा जप करून घ्या. या योगामध्ये ओमचा उच्चार झालाच पाहिजे. जेवढं होईल तेवढं चांगलं आहे. आता पहा, इतका सोपा मार्ग तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आता अडचण अशी येते की ज्या महिला मासिक धर्मामध्ये असतील किंवा मासिक पाळीमध्ये आपण हा जप करू शकत नाही, तर ज्या महिला मासिक धर्मात आहेत त्यांनी प्रणवाचा जप करू नये. प्रणव आणि ओंकार
तर महिला ज्या मासिक धर्मामध्ये आहेत त्यांनी ओंकाराचा जप करू नका. मग ते म्हणतील की काय आम्ही हा योग असाच जाऊन द्यायचा का? तर हा तर कधीतरी असा योग बनतो, असा संयोग येतो. तर पहा, तुम्हाला असे निराश होण्याची गरज नाही. शिवपुराणामध्येच यावरही उपाय आहे. शिवपुराणामध्ये वर्णन येते. विद्येश्वर संहितेतील गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की नमः शिवाय याला दीर्घ प्रणव म्हटलं जाते. तर एक तर ओम असतो तो प्रणव आहेच, पण केवळ नमः शिवाय हा दीर्घ प्रणव आहे. ज्यांना शंका असेल त्यांनी शिवपुराणातील विद्येश्वर संहिता वाचून घ्यावी नक्की, तिथे वर्णन मिळते. तर ज्या माता भगिनींनी मासिक धर्मामध्ये म्हणजे आता असतील तर त्यांनी केवळ फक्त नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हा असा जप केला तरीसुद्धा चालणार आहे. तर या नक्षत्र योगामध्ये का जप करावा ते सांगते. कारण चतुर्दशी तिथी ही शिवजींची आहे आणि आद्रा नक्षत्र ही शिवजींची आहे आणि हा उपदेश शिवपुराणातच उपदेश आहे की दीर्घ प्रणव आहे. तर माता भगिनींनी ज्या मासिक धर्मामध्ये आहेत त्यांनी याचा जप करून लाभ घेतलाच पाहिजे. आता बघा, कोणतीही व्यक्ती असो, या योगाचा लाभ तुम्ही सर्वांनी नक्की घ्यायचा आहे. ही तुमची कमाई असेल ना, तर ही शाश्वत कमाई असेल. ही कमाई तुमच्यासोबतच चालणारी कमाई असेल. बघा, हा चतुर्दशी आद्रा नक्षत्र योग दुर्मिळ योग आहे, त्यामुळे या संधींचा सर्वांनी लाभ नक्कीच घ्यावा. आद्रा नक्षत्र तर दर महिन्याला येते. अनेक लोक त्यांचं व्रत उपवास करत असतात, शिवजींची आराधना उपासना करतात. अगदी बरोबर आहे, पण जेव्हा चतुर्दशीसोबत आद्रा नक्षत्र योग मिळतो तेव्हा हा दुर्मिळ योग बनतो, जो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात. आता पहा, हा 13 जुलैला योग राहील. सकाळी 5:41 पासून योग सुरू होईल आणि संध्याकाळी 6:49 पर्यंत राहील. तर या वेळेमध्ये आपल्याला हा ओंकाराचा जप करायचा आहे. आता दुसरा योग या दिवशी बनत आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी. जसा हा योग पूर्ण होईल आद्रा नक्षत्राचा, तसा सोमवती अमावस्येचा योग सायंकाळी 6:50 सुरू होईल आणि हा योग राहील 14 जुलै दुपारी 3:12 पर्यंत राहील. ही पूर्ण अमावस्या आहे. आता आपण ऐकूया की सोमवती अमावस्येचा आपण पूर्ण लाभ कसा घेऊ शकतो. तर बघा, महर्षी वेदव्यास जे म्हणतात की सोमवती अमावस्येच्या दिवशी मौन राहूनच काही न बोलता आपल्याला स्नान करायचं आहे. पण बघा, आता ही अमावस्या संध्याकाळी सुरू होत आहे, म्हणजे आपण संध्याकाळी स्नान तर करू शकत नाही. तर काय करायचं? त्यामुळे 14 तारखेला सूर्योदयापूर्वीच उठून मौन राहून हर हर गंगे म्हणत आपल्याला स्नान करायचं आहे. तर हे स्नान तुम्हाला 1000 गायी दान केल्याचे पुण्य देऊन जाईल. पूर्ण आयुष्यामध्ये आपण इतके सामर्थ्य नसते की आपण एक गायीसुद्धा दान करू शकतो. इथे 1000 गायी दान करण्याचे पुण्य तुम्हाला महर्षी वेदव्यास जे सांगत आहेत. तर हा दुर्मिळ योग आहे, तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. आणि आता सोमवती अमावस्येपर्यंत जे काही कर्म आपण करतो तर ते सूर्यग्रहणाच्या वेळी केलेल्या पुण्याईच्या समान फलदायी होते. तर पहा, तुम्हाला इथे वेळ कमी मिळत आहे की संध्याकाळी 7 वाजल्याच्या आसपास सुरू होतो तर आणि सकाळपर्यंतच आहे. तर याच्यात तुम्हाला स्नानाचे तर सांगितले. शास्त्र सांगत आहे की स्नानम दानम तथा श्राद्धम. तर दान तुम्ही नक्की काढून द्या. या दिवशी शक्य झाले तर संध्याकाळी दान करून घ्या. जेव्हा हा योग सुरू होईल ना, तर नाही जमले तर तुम्ही बाजूला काढून स्पर्श करून ठेवा. संकल्प करून स्पर्श करून संकल्प कसा करायचा की बस आम्ही या धान्याचे दान करत आहोत. सोमवती अमावस्येनिमित्त भगवान आमच्यावर प्रसन्न होत, तसेच पितरांच्या स्मरणार्थ हे दान करत आहोत. त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळो असा हा संकल्प झाला आणि दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही दान त्याचे करायचे आहे. तर श्राद्ध तर सोमवती अमावस्याच्या वेळी बघा तुम्ही रात्री करू शकणार नाही. त्यामुळे पुढच्या दिवशी अमावस्या आहे, 14 तारखेला दुपारपर्यंत आहे. तर तुम्ही सूर्योदय झाल्यानंतर श्राद्ध करून घ्या. श्राद्धामध्ये काय करतात तर तर्पण करून घ्या. गीतेचं 7व्या अध्यायाचं पाठ करून घ्या. हे जल अर्पण केले जाते पितरांना. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही न विसरता ते करा. तर्पण तुम्ही लक्षात ठेवा 14 तारखेच्या सूर्योदयानंतरच करायचे आहे. तसेच तर्पण करत असताना आपण पाण्यामध्ये काळे तीळ तुळशीपत्र टाकून हे पाणी आपण दक्षिणेकडे तोंड करून अर्पण करत असतो. त्यावेळेस पितरांचे स्मरण गरजेचं आहे करणं. त्याचप्रमाणे ओम पितृदेवताय भव्य नमः किंवा पितृदेवे भव्य नमः हा मंत्र तुम्हाला आवर्जून बोलायचा आहे. 11 वेळा बोला किंवा 21 वेळा तुम्ही बोलू शकता. आता हवन कधी करायचे आहे तर अमावस्येचे, तर नीट ऐका. हवन तुम्हाला 13 तारखेला सुरू करायचे आहे. पहा, 6:49 पासून सोमवती अमावस्या सुरू होत आहे. त्याच्या आधी आद्रा नक्षत्र लागत आहे. तर तुम्ही काय काम करायचे की 6:40 ते 6:45 पर्यंत तुम्ही पूर्ण तयारी करून घ्या आणि 6:45 पासून तुम्ही हवन सुरू करून घ्या. जर तुमच्याकडे सूर्यास्त झाला नसेल तर सूर्यास्त झाला तर हवन करू नका, मग पुढच्या दिवशी करून घ्या. तसेच जवळपास आता प्रत्येक ठिकाणी 7, 7:15, 7:30 पर्यंत सूर्यास्त
होत आहे. तर 6:45पर्यंत तुम्ही पूर्ण तयारी करून घ्या. जसे 6:50 होतील तर त्यावेळेस हवन सुरू करून घ्या, कारण 6:50पासून तर सोमवती अमावस्या सुरू होते आणि तुमचे हवनही होऊन जाईल. तर हे तुम्हाला करायचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्यास्त झाल्यानंतरच हवन करू नका. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी केले तरी देखील चालेल. आता मुख्य एक गोष्ट नक्की ऐका, सोमवती अमावस्या आहे तर याची महिमा अशी आहे की जर तुम्ही तुळशीला 108 परिक्रमा करता, क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने केली जाते. जर तुम्ही 108 परिक्रमा करता तर याने दारिद्र्याचा नाश होतो. दारिद्र्य हे अनेक प्रकारचे असते. धनाचेही दारिद्र्य असते, आपल्या मनाचे दारिद्र्य असते आणि विचारांचेही दारिद्र्य असते. अनेक प्रकारचे दारिद्र्य हे असते. तर हे दारिद्र्याचा नाश करणारा योग बनतो जे लोक तुळशी मातेची 108 परिक्रमा करतात. ज्यांना धनाची इच्छा असेल त्यांनी धनाच्या इच्छेने परिक्रमा करावी 108 वेळा. सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजल्याच्या आसपास सुरू होत आहे. तर आधीच तुम्ही तुळशी मातेची कुंडी अशा ठिकाणी ठेवून घ्या की तुम्ही परिक्रमा करू शकाल. तिला कपड्याचा स्पर्श होऊ नये, ती अजिबात हलू डुलू नये अशी तुम्ही ठेवायची आहे. कोणती पाने तुटली नाही पाहिजेत, कारण अमावस्याच्या वेळेस पाने तुटली तर ब्रह्महत्येचे पाप लागते. या गोष्टी काळजी घ्या. दुरूनच परिक्रमा करून घ्या. नंतर कुंडी उचलून ठेवायची असेल तर नीट सांभाळून ठेवा. कुंडी वगैरे तुटू नये, अथवा पुढच्या दिवशी त्या कुंडीला आपल्या जागेवर उचलून ठेवू देखील शकता तुम्ही, असं करून देखील. तर आता सर्वात महत्त्वाचं बघा, आता सोमवती अमावस्या आहे तर त्या दिवशी बघा रस्त्यावरील आपल्याला काळ्या रंगाच्या कुत्र्याला देखील म्हणजे श्वानला तेल लावलेली भाकरी आपण या दिवशी खाऊ घालायची आहे. तर आपला केतू ग्रह शांत होतो याने, आणि पितृदोष असतील तर तेही देखील निघून जातात. तर तुम्हाला काय करायचे आहे, या दिवशी संध्याकाळी जोपर्यंत अमावस्याचा काळ आहे तर त्यावेळेस कधीही काळ्या रंगाच्या कुत्र्याला घास करून तुम्ही तेल लावलेली भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकता. आणि काळ्या रंगाचे कुत्रे तुम्हाला समजा नाही मिळाले तर ज्या रंगाचे कुत्रे असेल त्याला तेल लावलेली भाकरी या दिवशी खाऊ घालायची असते आणि त्याला खूप महत्त्व देखील असते. तर तुम्ही नक्कीच हे काम या दिवशी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या दिवशी घराच्या छतावर किंवा एखादी मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या आसपास, तिथे तुम्हाला दरवेळेस आपण ठेवतो तर तिथे तुम्हाला दही भात नैवेद्य असा ठेवायचा आहे. दही भाताचा तर बघा यावरती सेपरेट व्हिडिओ येईलच तुम्हाला लवकरच. तर आता मी तुम्हाला सांगते की बघा, सोमवती अमावस्याला संध्याकाळी शिवलिंगाला देखील आपण अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाचा अभिषेक सुद्धा तुम्ही साध्या पाण्याने करू शकता किंवा पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून किंवा दुधामध्ये काळे तीळ मिसळून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आणि ज्यांच्याकडे शिवलिंग नाही आहे पण खंडेराव महाराजांचा टाक आहे तर त्यांनी टाकावर अभिषेक केला तरी चालणार आहे, कारण की सोमवती अमावस्यासुद्धा खंडेराव महाराजांची असते. तर एक पूजा करण्याचा हा दिवस असतो, म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. तर खंडेराव महाराजांच्या टाकावर आपण भंडारा वाहू शकतो. टाकाऐवजी ज्यांच्याकडे मूर्ती असेल तर ते सुद्धा या दिवशी बेल भंडारा किंवा खंडेरावांना जे काही प्रिय आहे तर ते सगळ्या गोष्टी आपण या दिवशी अर्पण करू शकतोच. तसेच या दिवशी तळीसुद्धा आपण भरतो. तर बघा, अमावस्याच्या काळामध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्नसुद्धा खाऊ नये, यामुळे 1 महिन्याचे पुण्य नष्ट होते. अमावस्याचा योग जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही कोणाचे खाणेपिणे खायचे असेल तर खाऊ शकता, पण जर या सर्व गोष्टींची तुम्ही आधीच काळजी घ्यायची आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल. तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.